गावामध्ये महिलेची रस्त्यावर प्रसूती प्रकरणामध्ये आता प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। साम टीव्हीच्या दणक्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आरोग्य सेविकेसह रुग्णवाहिका चालकाचं निलंबन झालं असून जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये एका महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली आणि त्या प्रकरणी आता दोघांचं निलंबन करण्यात आलं। साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती। साम टीव्हीच्या दणक्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं असून वैजापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेसह रुग्णवाहिका चालक या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। चोपड्यामधील जे प्रकरण घडलं त्या संदर्भात त्रिसदस्यीय समितीनं चौकशी अहवाल आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाहन चालक आणि एएनएम यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे। मग आपल्या शिस्तभंगाची जी प्रक्रिया आहे त्यानुसार आपण त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती। वाहन चालक जे आहेत ते कंत्राटी आहेत, रोजंदारीवरचे आहेत, त्यामुळे त्यांना कामावरून आपण कमी करत आहोत आणि ज्या एएनएम आहेत त्यांना आपण आता निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित केलेली आहे। आज त्या निलंबित होऊन जातील।